मध्य रेल्वेवरच्या ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान नव्या उपनगरीय स्थानकाच्या उभारणीला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली आहे। या प्रकल्पासाठी सुरुवातीला स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 120 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, पण प्रकल्पाचा विस्तारित आराखडा आणि वाढलेल्या बांधकाम खर्चामुळे आता या स्थानकाचा अंदाजित खर्च हा 245 ते 256 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलंय। या स्थानकात 3 फलाट, आधुनिक प्रवासी सुविधा, सरक तेजीने लिफ्ट आणि सॅटिस्टेकची उभारणी करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। या नव्या स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली असून त्यास ठाणे महापालिकेनं मंजुरी दिली। त्या रेल्वे स्टेशनला ही ठाणे नगरी आहे। त्या ठाणे नगरीच्या विकासामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा फार मोठा वाटा आहे, तर त्यांचं नाव द्यावं ही सर्व ठाणेकरांची मागणी आहे। तशा पद्धतीची मागणी आम्ही संसदेतही केलेली आहे आणि महानगरपालिकेने पण तसा पद्धतीचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि हे नाव त्यांना नक्कीच या स्टेशनला मिळेल। लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल। स्टेशनचं काम बाकी अनुषंगाने जी कामं आहेत ती सुरू झालेली आहेत। आणि मंडळी, मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या स्थानकाचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी प्रशांत बढेनं। मध्य रेल्वेवर ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नवं रेल्वे स्थानकाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे। अशा प्रकारचं पत्र जे आहे ते केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेले आहे। याच ठिकाणी ज्या ठिकाणी आता आम्ही सध्या उभे आहोत त्या ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या परिसरामध्ये हे नवं रेल्वे स्थानक तयार होत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या अगोदरच या रेल्वे स्थानकाच्या कामाला सुरुवात झालेली होती, मात्र मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या रेल्वे स्थानकाचं काम जे आहे ते ठप्प झालेलं होतं। मात्र आता केंद्रीय मंत्र्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्यामुळे लवकरच आता याच परिसरामध्ये आपण जर बघितलं तर हा जो मनोरुग्णालयाचा मागील भाग आहे या ठिकाणी आता हे रेल्वे स्थानक जे आहे ते लवकरात लवकर याचं काम सुरू होईल। खरं तर ठाणे रेल्वे स्थानक जे आहे त्या ठिकाणी मध्य रेल्वे बरोबरच ट्रान्स हार्बर रेल्वे असेल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असतील, या गाड्या या ठिकाणी थांबत असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची जी आहे ती गर्दी पाहायला मिळत होती। त्याचबरोबर मुलुंड रेल्वे स्थानक जर आपण बघितलं तर हे देखील मुंबईमधील अतिशय महत्त्वाचं रेल्वे स्थानक असल्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जी आहे ती होत होती। याला पर्याय म्हणून ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान एक नवं रेल्वे स्थानक जे आहे ते तयार व्हावं अशी वारंवार मागणी होत होती आणि या संदर्भात काम देखील सुरू झालेलं होतं। मात्र हे काम काही कारणाने थांबलं। मात्र आता पुन्हा एकदा रेल्वे मंत्र्यांनीच या संदर्भात हिरवा कंदील दिल्यामुळे आता हे काम लवकरात लवकर सुरू होईल आणि याचा मोठा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना आणि त्याचबरोबर मुलुंडकरांना देखील जो आहे तो मिळणार आहे। कॅमेरा पर्सन अनिल संगारेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।